अशी दर्याची दौलत मौर डोलीला गावलंय सोन्या सारू दर्याला आयलंय तारूर वाट बंधावा बघतय पारूर। नमस्कार, मी वैष्णवी तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे अस्सल कोळी मेजवानी। तर आज आपण बनवणार आहोत घोळ माशाची दम बिर्याणी। चला तर मग आता सुरू करूया। घोळीची दम बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे घोळ माशाचे तुकडे करून घेतलेले आहेत, बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे, एक अख्खा लसूण, आले, जिरे, इलायची, काली मिरी, लवंग, तेजपत्ता, दालचिनी, हळद, मीठ, गरम मसाला, घरगुती कोळी मसाला, बिर्याणी मसाला, टोमॅटो, दही, कांदा उभा कापून घेतलेला आहे, आले लसूणची पेस्ट, ओला नारळ, एक लिंबू, 3 ते 4 मिरच्या, पुदिना, कोथिंबीर। मी इथे हिरवा आणि लाल फूड कलर वापरलेला आहे आणि तेल। सर्वात प्रथम घोळीच्या तुकड्यांना आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा घरगुती कोळी मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 लिंबू अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण हाताने पूर्णपणे मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर घोळीचे तुकडे बाजूला ठेवूया आणि बिर्याणीसाठी भात शिजवून घेऊया। एका भांड्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे, लवंग, काली मिरी, दालचिनी, तेजपत्ता टाकून मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 ग्लास पाणी टाकायचे आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ व लिंबू पिळून पाण्याला उकाळा येईपर्यंत झाकून ठेवायचे आहे। आता पाण्याला उकाळा आलेला आहे, तर त्यात आपण भिजत ठेवलेला भात टाकून शिजवून घेऊया। हा भात पूर्णपणे शिजवायचा नाही, 60 ते 70% पर्यंत शिजवायचा आहे। भात शिजेपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया। नारळ, मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, आले लसूण, जिरे, काली मिरी, लवंग, दालचिनी वाटून घेऊया। वाटण वाटताना थोडेसे पाणी टाकायचे आहे। आता आपण घोळीचे तुकडे फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे आपले घोळ माशाचे तुकडे फ्राय झालेले आहेत। वाव, घोळ माशाचे तुकडे किती सुंदर आणि चवदार दिसत आहेत। त्याचबरोबर आपला भात सुद्धा 60 ते 70% पर्यंत शिजून झालेला आहे। त्यानंतर आपण ग्रेव्ही बनवून घेऊया। एका भांड्यामध्ये तेल टाकून कांदा फ्राय करून घेऊया। सोनेरी रंग येईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे।
आता त्याच भांड्यामध्ये ग्रेव्ही बनवून घेऊया। त्यासाठी त्यात कांदा आणि टोमॅटो टाकून थोडेसे शिजवून घेऊया। आणि मग त्यामध्ये वाटून घेतलेले वाटण टाकून मिक्स करून घेऊया। मग त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती कोळी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकून मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी दही टाकून पुन्हा मिक्स करून घेऊया। ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ग्रेव्हीला तेल सुटलेले आहे। तर यामध्ये आपण फ्राय केलेल्या घोळीच्या तुकड्या टाकूया आणि तुकड्या व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। ग्रेव्हीला दम देण्यासाठी एका वाटीमध्ये जळता कोळसा घ्यायचा आहे आणि त्यावर थोडेसे घी टाकून झाकण गच्च बंद करून घ्यायचे आहे। 5 ते 10 मिनिटे दम दिल्यानंतर अशा प्रकारे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर आता आपण बिर्याणीचे थर लावून घेऊया। थर लावण्या अगोदर भांड्याला अशा प्रकारे घी लावून घेऊया। सर्वात प्रथम आपण ग्रेव्हीचा थर लावूया। त्यानंतर वरून भाताचा थर लावूया। त्यानंतर त्यावरून फ्राय केलेला कांदा व कोथिंबीर टाकूया। आपण इथे फ्राय केलेले काजू सुद्धा टाकू शकतो। अशाच प्रकारे आपण इतर थर सुद्धा लावून घेऊया। आपल्या आवडीनुसार आपण फूड कलरचा सुद्धा वापर करू शकतो। इथे मी ऑरेंज आणि ग्रीन फूड कलरचा वापर केलेला आहे। अशा प्रकारे आपले बिर्याणीचे थर लावून झालेले आहेत। बिर्याणीचे थर लावून झाल्यानंतर बिर्याणी गरम करण्यासाठी गॅसवर एक तवा ठेवून त्यावर बिर्याणीचे भांडे 10 ते 15 मिनिटे गरम करण्यासाठी ठेवूया। अशा प्रकारे आपली घोळ माशाची दम बिर्याणी तयार झालेली आहे। तर आपण बिर्याणी डिश मध्ये काढून घेऊया। वाव, किती सुंदर सुगंध पसरलेला आहे। बोली लोकांना देवाचं देण, दर्यानं गावतय सोन्याची खान। हे दर्या देवानं खुल्या दिलानं, खोल्यानं दिलंय दर्याचं धन। बघून सोनेरी मासली। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये कळवा। आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यापुढे अशाच कोळी पद्धतीच्या झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी आपलं चॅनल अस्सल कोळी मेजवानीला सबस्क्राइब करा
आणि बाजूचा बेल आयकॉन सुद्धा दाबा. धन्यवाद.